कंटेनर्स बघितले होते. त्यानंतर बघितलं होतं बूटस्ट्रॅप बॉक्स मॉडेल बघितले होते. मार्जिन पॅडिंग काय असतं ते बघितलं होतं. आणि लास्टला बघितलं होतं, सगळ्यात लास्टचं जे एक्झाम्पल घेतलं होतं ते होतं आपलं जे बॉर्डर आहे त्यासाठी घेतलं होतं. बॉर्डर्स, राऊंडेड बॉर्डर किंवा बेस क्लास कसं काय असतं हे आपण बघितलं होतं. आणि अजून काय कॉन्टेक्च्युअल कलर बघितले होते. आणि कॉन्टेक्च्युअल कलर फक्त बटनसाठीच अप्लाय होतं असं नाही. जे काल लेक्चरमध्ये आपण जे बघितलंय कॉन्टेक्च्युअल कलर म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, डार्क, लाईट, सक्सेस, इन्फॉर्मेशन, वॉर्निंग, डेंजर, या अजून भरपूर सारे कलर्स नेम आहे किंवा क्लासेस आहेत किंवा ऍट्रिब्यूट्स आहे. फक्त ते बटनसाठीच अप्लाय होतं असं नाही. कारण की कॉन्टेक्च्युअल जे कलर्स आहे ते बॅकग्राऊंडसाठी, काल पण सांगितलं, बॅकग्राऊंडसाठी पण अप्लाय होणार आहे, तुमच्या टेक्स्टसाठी पण अप्लाय करता येणार आहे. बट आपण ते फक्त सध्या बटनसाठी अप्लाय केले. मग आपण ते बॅकग्राऊंड आणि टेक्स्टसाठी पण अप्लाय करूया. मी ते राईट करतो कॉन्टेक्च्युअल कलर्स. Contextual colors for text and backgrounds. जर टेक्स्ट साठी अप्लाय करायचं असेल तर त्या ठिकाणी प्रायमरी, सेकंडरी, त्यानंतर आपण जे कलर बघितले आपण, डेंजर असेल, त्यानंतर सक्सेस असेल, या टाईपचे जेवढे काही कलर्स आहेत तेवढे नेम आपण या ठिकाणी राईट करू शकतो. फॉर एक्झाम्पल कसं होणार त्या ठिकाणी, जर टेक्स्ट साठी अप्लाय करायचं तर मग त्या ठिकाणी डॉट टेक्स्ट, मग जो कलर अप्लाय करायचा तो, फॉर एक्झाम्पल जर सक्सेस कलर अप्लाय करायचा असेल तर या ठिकाणी राईट करायचं सक्सेस. म्हणजे कशासाठी, जे टेक्स्ट आहे ते त्या ठिकाणी त्यासाठी अप्लाय होणार आहे. डॉट टेक्स्ट हायफन, आणि जो कलर पाहिजे तुम्हाला, प्रायमरी पाहिजे, सेकंडरी पाहिजे, डेंजर पाहिजे, सक्सेस पाहिजे किंवा वॉर्निंग पाहिजे, जो कलर पाहिजे तो त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. आणि सेम ते जर बॅकग्राऊंड साठी पाहिजे असेल, हे झालं टेक्स्ट साठी. जर बॅकग्राऊंड साठी पाहिजे असेल तर त्या ठिकाणी यूज करायचंय डॉट बीजी हायफन आणि कॉन्टेक्च्युअल कलर. त्या ठिकाणी कसं होणार, डॉट बीजी हायफन सेम त्या सारखंच प्राईम. आपण काल लास्ट एक्झाम्पल बघितलं होतं. ठीक आहे. आता मग या ठिकाणी आपण काय करूया, आता जे कॉन्टेक्च्युअल कलर आहे आपण ते बॉर्डर साठी यूज केले होते, आता आपण बॅकग्राऊंड साठी आणि जे टेक्स्ट आहे त्यासाठी यूज करूया. या ठिकाणी हा जी बॉर्डर आहे ती फिल ठेवण्याची गरज नाहीये किंवा ठेवली तरी चालेल, जशी रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही करू शकता. त्यानंतर मग फक्त ऍड काय करायचं आपल्याला, बॅकग्राऊंड कलर ऍड करायचा आहे आणि टेक्स्ट कलर ऍड करायचा. मग जर बॅकग्राऊंड कलर ऍड करायचा असेल तर कसं करणार, बीजी हायफन आणि जो कलर पाहिजे तो. आता या ठिकाणी भरपूर सारे कलर आले. मग आता या ठिकाणी बघा एवढे कलर या ठिकाणी प्रेझेंट आहे. मग तुम्हाला जो कलर पाहिजे तो तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. फॉर एक्झाम्पल प्रायमरी कलर, म्हणजे काय होणार, या ठिकाणी बॅकग्राऊंडला प्रायमरी कलर येणार. मग आता जे टेक्स्ट कलर आहे त्यासाठी मला अप्लाय करायचं. मग टेक्स्ट कलर साठी कसं अप्लाय करणार, टेक्स्ट हायफन, कन्सिडर करा की डेंजर, म्हणजे डार्क मध्ये टेक्स्ट कलर असणार. मग आपण टेक्स्ट कलर साठी पण आणि बॅकग्राऊंड त्याच्या प्रॉपर्टीज, ते आपण जे राईट केलंय ना, या ज्या 2 लाईन आहे त्या 2 लाईन खूप आहे. या जे 2 लाईन आहे यामध्ये सगळं डिफाईन करून ठेवलं आहे. कोणत्या क्लासेसने कसं वर्क करायचंय, कोणत्या ऍट्रिब्यूटने कसं वर्क करायचंय, कोणत्या व्हॅल्यूने कसं वर्क करायचंय, याची सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट करून ठेवलेली आहे. ही जी लाईन दिसते ना यामध्ये, की डिस्ट असेल, सांगितलं डिस्ट त्या दिवशी पण सांगितलंय की डिस्ट काय, डिस्ट्रीब्युशन फोल्डर आहे. त्या ठिकाणी प्रोडक्शन लेवलचं वर्क केलं जातं.
आणि मिनिफिकेशन पण मिनिफिकेशन हे डॉट मीन असेल किंवा डिस्ट असेल, हे डायरेक्ट प्रोजेक्टच्या एंडिंगच्या फाईल्स आहे किंवा फोल्डर आहे. मग त्यामुळे आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे बुटस्ट्रॅप डिस्प्ले. हे अगोदर बघितलंय आपण HTML मध्ये, फक्त या ठिकाणी कोणते एक्स्ट्रा क्लासेस ऍड झाले ते बघायचे आपल्याला. लेक्चरवर पुढचे लेक्चर डिपेंड असणार आहे. आता जे बुटस्ट्रॅप होणार आहे हे पण स्टार्ट होण्याच्या अगोदर सांगितलं होतं, हे चांगलं सिरियसला आहे का किंवा करा, कारण की येणारे जे लेक्चर्स आहे ते त्याच्यावर डिपेंड असणार आहे. टेलविंड्स असतील किंवा जावास्क्रिप्ट असेल किंवा रिएक्ट असेल, त्या ठिकाणी पण क्लासेस येणार आहे. त्यावेळेस हे पण लक्षात ठेवायचं, हे पण रिव्हिजन द्यायची, जे कंटेंट चालू आहे त्याची पण रिव्हिजन द्यायची, मग ते डोक्याच्या वरून जातं. याचं एक्झाम्पल बघूया, एक एक्झाम्पल बघूया, बाकीचं तुम्ही अप्लाय करून बघा. ठीक आहे, याच्याला काहीतरी एक एक्झाम्पल बघूया. याची गरज नाही, हे काढून टाकूया. आणि कंटेनर फ्लुइड हे कंपल्सरी राईट करून ठेवायचं. एक डिव्ह घ्यायचा आणि कंटेनर फ्लुइड म्हणजे कोणताही डिव्हाइस असेल त्या प्रत्येक डिव्हाइसला ते रिस्पॉन्सिव्ह असलं पाहिजे किंवा फ्रेंडली असलं पाहिजे. त्यामुळे हा एक डिव्ह राईटच करून ठेवायचा आहे. मग आता तुमचा बाकी जो काही कंटेंट आहे तो डिव्ह मध्ये आतमध्ये राईट करायचा आहे. मग त्या डिव्ह मध्ये तुम्हाला काय कंटेंट राईट करायचं, फॉर्म बनवायचा आहे, त्यानंतर टेबल बनवायचा आहे किंवा दुसरा काही कंटेंट ठेवायचा आहे, पॅराग्राफ घ्यायचा आहे, ते तुमच्यावर डिपेंड आहे. मग त्यामध्ये अजून एक डिव्ह तयार करूया. अजून एक डिव्ह तयार करूया. जस्ट 1 मिनिट. एक डिव्ह राईट केली. डिव्ह मीन्स ते कंटेनर असणार आहे, त्या कंटेनरच्या आतमध्ये अजून एक कंटेनर राईट करूया. आणि त्या कंटेनर मध्ये आपण काय घेऊया, एक फॉर्म क्रिएट करूया. फॉर्म. मग फॉर्म मध्ये सध्या 2च व्हॅल्यू घेऊया. आता परत या ठिकाणी अख्खा फॉर्म सांगण्याची गरज नाहीये. फॉर्म कसा असतो, त्यामध्ये काय काय इनपुट टाईप मध्ये काय येतं, टेक्स्ट येतं, टेलिफोन येतं, पासवर्ड येतं, ही प्रत्येक तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. मग आता या ठिकाणी फॉर्म मध्ये काय घेऊया, एक डेटा लिस्ट घेऊया. डेटा लिस्ट मध्ये डेटा टर्म्स, त्यामध्ये युजर नेम, नंतर डेटा डेफिनेशन. डेटा डेफिनेशन मध्ये ठेवूया इनपुट टाईप, टेक्स्ट. आपल्याला काय फॉर्म सबमिट नाही करायचं, फक्त स्ट्रक्चर बघायचंय, बुटस्ट्रॅप कसं रिस्पॉन्सिव्ह करतं ते बघायचंय. मग त्या ठिकाणी मग इनपुट टाईप नंतर नेम आपण नेम घेतो, त्यानंतर मग ते रिक्वायर्ड आहे की नाही ते घेतो, त्यानंतर प्लेस होल्डर घेतो, याची गरज नाही आता. त्यानंतर अजून एक डेटा टर्म्स घेऊया. त्या डेटा टर्म्स मध्ये राईट करूया पासवर्ड, नंतर डेटा डेफिनेशन, त्यामध्ये परत इनपुट टाईप, पासवर्ड, त्यानंतर बटन घेऊया. लॉग इन. आता हे सिंपल एक फॉर्म क्रिएट केलाय. आता तो फॉर्म क्रिएट केल्यानंतर शो या वे मध्ये होणार आहे. जसं आपला सिंपल फॉर्म क्रिएट होतो तसा या ठिकाणी चेक बॉक्स आले, इनपुट बॉक्स आले, युजर नेम आहे, त्यानंतर पासवर्ड आहे, इथे लॉग इनचं बटन आलंय. ठीक आहे. आता मग हे बटन आल्यानंतर आता या ठिकाणी बघा रिस्पॉन्सिव्ह करायचं किंवा आपल्याला फ्लेक्स दाखवायचंय किंवा डिस्प्ले दाखवायचंय. डिस्प्ले कोणत्या वे मध्ये झाले पाहिजे, फ्लेक्स, ग्रिड, इनलाईन, ब्लॉक, नन. आता यासाठी कंटेंट थोडासा मोठा पाहिजे. मग आपण त्यावेळेस कार्ड क्रिएट केले होते, आठवतंय? कार्डचं एक्झाम्पल घेतलं होतं. विशंभर आठवते, जस्ट 1 मिनिट. हे बघा कार्डचं एक्झाम्पल घेतलं होतं, यामध्ये रॅप आणि ते यूज केलं होतं. यामध्ये बघा एक्झाम्पल घेतलं होतं आपण, त्यामध्ये बाकीच्या काही व्हॅल्यूज राईट केल्या होत्या, टेक्स्ट डेकोरेशन असेल किंवा फॉन्ट फॅमिली असेल, अजून बाकीच्या याच्यामध्ये पण घेतलं होतं जस्ट कार्ड. हे बघा या ठिकाणी डिस्प्ले, फ्लेक्स,
फ्लेक्स रॅप हे घेतलं होतं, जे कार्ड बनवले होते त्यामध्ये. हा, मग आता त्यासाठी कंटेंट मोठा पाहिजे किंवा कार्ड बनावं लागतील, परत आपलं सगळं ते परत बघावं लागेल. हा, मग त्यापैकी काहीतरी एक घेतो, बाकीचं तुम्ही ट्राय करा. युजर नेम, पासवर्ड आणि लॉग इन. मग आता याला काय करायचंय, फ्लेक्स बनवायचंय किंवा डिस्प्ले मध्ये आपल्याला फ्लेक्स ठेवायचंय, ग्रिड ठेवायचंय, काय ठेवायचंय आपण आता यामध्ये क्रिएट करूया. आपलं पेज कुठे गेले, इथे आपलं पेज आहे. हा, मग आता ते क्लासेस अप्लाय करायचे आहे. मग ते क्लासेस अप्लाय कुठे करणार, जो कंटेनर आहे त्या. आता हा जो कंटेनर आहे हा डिव, या डिव मध्ये आपला फॉर्म आहे. मग त्या डिव साठी आपण इथे क्लासेस अप्लाय करूया. क्लास. मग आता जर मला फ्लेक्स ठेवायचंय, फ्लेक्सच आहे ना, जर फ्लेक्स ठेवायचंय तर मग फक्त डी यूज करून चालणार नाही. डीचं मिनिंग आहे डिस्प्ले, बट डिस्प्ले कसा ठेवायचा आहे, फ्लेक्स ठेवायचा आहे, ग्रिड ठेवायचा आहे, इनलाईन ठेवायचा आहे, ते हायफन पुढे नेम द्यावा लागेल. मग काय यूज करायचंय, डी हायफन, या ठिकाणी बघा एवढे सारे डिस्प्ले आहे. राईट करताना मी थोडेच राईट केले. फ्लेक्स, ग्रिड, इनलाईन, ब्लॉक, जे मेन आहे ते नन. नंतर खाली बघा, खाली भरपूर सारे टेबल, सेल, टेबल, रो, भरपूर सारे फ्लेक्स आहे खाली, सॉरी डिस्प्ले आहे. मग आपल्याला पाहिजे फ्लेक्स. डिस्प्ले काय झाला पाहिजे, फ्लेक्स झाला पाहिजे. मग आता या ठिकाणी आपला कंटेंट छोटासा आहे, फक्त डिस्प्ले फ्लेक्स जर यूज केलं, जास्त काही चेंजेस होणार नाहीये. बघा आहे तसंच आहे सेम. त्यानंतर काय करायचंय, जो कंटेंट आहे, जो कंटेंट आहे ना त्याला सेंटरला घ्यायचंय. जो कंटेंट आहे त्याला सेंटरला घ्यायचं. मग सेंटर साठी काय यूज केलं या ठिकाणी बघा, जस्टिफाय कंटेंट सेंटर. या ठिकाणी बघा, जस्टिफाय कंटेंट अराउंड, बिटवीन, सेंटर, एंड, इव्हेंटली, अराउंड, एलजी अराउंड, एलजी बिटवीन, भरपूर सारे व्हॅल्यूज आहे, भरपूर सारे ऍट्रिब्यूट्स आहे. आपल्याला काय पाहिजे, सेंटर साठी पाहिजे. आता या ठिकाणी बघा, आपला जो फॉर्म आहे ते कुठे आलाय, सेंटर मध्ये आलाय. आता त्यानंतर आपल्याला तो काय पाहिजे, मिडलला पाहिजे, म्हणजे थोडीशी हाईट पाहिजे त्या ठिकाणी. आता या ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी आपली स्क्रीन स्टार्ट झाली आहे त्या ठिकाणीच युजर नेम आले, मला मिडलला पाहिजे. मग आता या ठिकाणी आपण स्टाईलने त्याला हाईट देऊया. इनलाईन सीएसएस यूज करायचे आहे, स्टाईल, आणि स्टाईल मध्ये त्याला हाईट देऊया. हाईट परंपल 450 पिक्सल, 450 पिक्सल त्याला हाईट देऊया. म्हणजे ते काय होईल, तेवढ्या हाईटने खाली येईल, म्हणजे थोडस मिडलला वाटेल आपला जो फॉर्म आहे तो. जस्ट 1 मिनिट, नाही आलाय का, जस्ट 1 मिनिट. अजून एक व्हॅल्यू राईट, अजून एक क्लासची ऍट्रिब्यूट या ठिकाणी राईट करूया. आता याने सेंटर झालाय, जस्टिफाय सेंटर झालाय, बट तो आपला कंटेंट आहे तो सेंटर झालाय. आता त्यामधील जे आयटम्स आहे ते पण सेंटर झाले पाहिजे ना. मग आता या ठिकाणी राईट करूया, अलाइन आयटम्स सेंटर. फॉर्म आलाय, फॉर्म मिडल आलाय, युजर नेम, पासवर्ड, लॉग इन. आपला जो फॉर्म आहे कंटेंट छोटासा घेतलाय, कसा आलाय तो मिडलला आलाय. म्हणजे काय, प्रीडिफाईन जे क्लासेस आहे ते क्लासेस यूज करून ते आपण असं करू शकतो. आता सिंपल फक्त या ठिकाणी मी जो डिस्प्ले आहे तो फ्लेक्स आहे ना तो इनलाईन करतो, जो फ्लेक्स आहे ना तो इनलाईन करतो. आता या ठिकाणी बघा, इनलाईन केल्यानंतर, इनलाईन म्हणजे एका लाईन मध्ये किंवा समोर समोर. मग आता इनलाईन म्हणजे मला अजून एक फॉर्म क्रिएट करावा लागेल, मग त्याला दाखवावं लागेल. म्हणजे बट फर्स्ट फॉर्म कुठे आलाय, इनलाईन मध्ये आलाय. म्हणजे जशी तुम्ही या ठिकाणून व्हॅल्यू चेंज करणार तसं त्या ठिकाणी काय होणार, चेंजेस होणार. मग आता या ठिकाणी प्रत्येक व्हॅल्यू जी राईट केली आहे, ब्लॉक, नन, ग्रिड, रॅप, डायरेक्ट राईट केली आणि तुम्ही यूज केली, ती अप्लाय होणार नाहीये. त्यासाठी कंटेंट पण तेवढा पाहिजे. आता हे फ्लेक्सचं एक्झाम्पल नोट मध्ये अपलोड करतो. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे त्यामध्येच
Bootstrap row and columns. Row and columns. आता रो आणि कॉलम सगळ्याला माहिती आहे, हे आपण अगोदर पण बघितले. त्यामुळे अगोदर पण ते सांगितलंय, जे अगोदर बघितलंय आपण HTML CSS मध्ये, तेच फक्त आता परत परत बघतोय. त्याचे प्रीडिफाईन जे क्लासेस दिले बुस्ट्रॅपने ते बघतोय आपण. आता त्यासाठी यूज करायचं डॉट रो हा क्लास यूज करायचा आहे. याने काय होणार आहे, रो क्रिएट होणार आहे किंवा कॉन्फिगर होणार आहे. या ठिकाणी राईट करतो कॉन्फिगर रो, त्यानंतर डॉट कॉलम, याने होणार जे कॉलम्स आहे ते डिफाईन करता येणार आहे, डिफाईन्स अ कॉलम. आता त्यानंतर मेन पार्ट, आता रो तुम्ही किती घेऊ शकता, त्याला रिस्ट्रिक्शन नाहीये. बट कॉलम्स जर तुम्हाला बुस्ट्रॅप मध्ये घ्यायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 1 to 12 पर्यंत कॉलम्स घेता येतात. मग ते डिफाईन करायचे असेल तर त्या ठिकाणी राईट करावं लागतं डॉट कॉलम हायफन, मग हायफन मध्ये 1 to 12 पर्यंत तुम्ही व्हॅल्यू देऊ शकता. वन टू 12 काय असणार आहे, साईज ऑफ कॉलम. मग आता हे जे कॉलम्स आहे त्यांची साईज या ठिकाणी आपण तुम्ही देऊ शकता. मग आता जी साईज आहे ती 1 to 12 आहे. मग आता रो क्रिएट झाली, रो मध्ये किती कॉलम्स ठेवायचे, बरं यापेक्षा जास्त ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता. बट मग त्या ठिकाणी तुम्हाला कोड हा मॅन्युअली राईट करावा लागेल. बुस्ट्रॅपने तुम्हाला 12 पर्यंत प्रोव्हाइड केलंय, त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे असतील, त्यापेक्षा जास्त रिक्वायरमेंट आहे तर मग तुम्ही मॅन्युअली कोड राईट करायचा आहे किंवा मॅन्युअली कॉलम ऍड करायचे आहे ते. मग या ठिकाणी कॉलम्स ऍड करूया. नाही, हा कोड काढून टाकूया. आता एक डिव कंपल्सरी ठेवायचं ते सांगितलंय, त्यामध्ये काय असणार आहे, क्लास कंटेनर फ्लुइड, त्याचं मिनिंग रिस्पॉन्सिव्ह असण्यासाठी. त्यानंतर आता या ठिकाणी आपण एक इन्फॉर्मेशन घेऊया आणि ते इन्फॉर्मेशन रो अँड कॉलम मध्ये सेट करूया. या ठिकाणी सगळ्यात अगोदर राईट करतो मग इन्फॉर्मेशन किंवा प्रोडक्ट्स डिटेल्स, प्रोडक्ट डिटेल्स. त्यानंतर आता डेटा लिस्ट घेऊया. डेटा लिस्ट मध्ये डेटा टर्म्स, डेटा टर्म्स मध्ये फर्स्ट येणार नेम, त्यानंतर डेटा डेफिनेशन, जे नेम घ्यायचं आहे ते गुगल, त्यानंतर डेटा टर्म्स त्याची प्राइस, डेटा डेफिनेशन, डेटा डेफिनेशन मध्ये त्याची प्राइस टाईप करायची, कन्सिडर 1,35,000. त्यानंतर अजून एक डेटा टर्म्स घेऊया. डेटा टर्म्स मध्ये स्टॉक अवेलेबल आहे की नाही. डेटा डेफिनेशन स्टॉक कन्सिडर अवेलेबल आहे. आता सिंपल एक्झाम्पल घेतले आपण, एक डेटा लिस्ट घेतली, त्यामध्ये 3 कॉलम्स असणार आहे, एक नेम, त्यानंतर प्राइस आणि स्टॉक, हे 3 कॉलम्स असणार आहे. बट आता मॅन्युअली आपण सिंपल वेने राईट केलंय. असं राईट केल्यानंतर ते आपण जसं सिंपल वेने राईट करतो ना, सेम तसं दिसणार आहे एका लाईन मध्ये. बट यामध्ये सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन बघा, जे नेम आहे ना, नेम, प्राइस, स्टॉक, त्याचा कलर बघा किंवा त्याची विड्थ, हाईट काय झाली बघा, चेंज झालेली दिसते किंवा डार्क मध्ये आलंय. नेम, प्राइस आणि स्टॉक आपण इथे दिलंय का डेटा टर्म्स मध्ये, आपण डार्क मध्ये दिलंय का त्याला किंवा हेडिंग मध्ये दिलंय का.
जी हेडिंग आहे ती डार्क मध्ये येणार आहे. हेडिंग डार्क मध्ये बरोबर आली, प्रोडक्ट डिटेल्स. बट जे डेटा टर्म्स आहे, डेटा टर्म सुद्धा डार्क मध्ये आलाय. हा, हे प्रोव्हाइड केलंय आपल्या बुस्ट्रॅपने. आता जर मी हे काढून घेतो, या जे 2 लिंक आहे ना त्या काढून घेतो, कन्सिडर करा. या 2 मी लिंक काढून टाकतो आणि त्याला रन करतो. बघा, सिंपल वे मध्ये झालंय ते. लिंक काढून घेतल्यानंतर जे डेटा टर्म्स आणि डेटा डेफिनेशन आहे, यांची विड्थ, हाईट, त्यानंतर जे बोल्ड झालं होतं किंवा ब्लॅक मध्ये होतं ते कसं आलंय, नॉर्मल टेक्स्ट मध्ये कन्वर्ट झालंय परत. मग आता जे नेम, प्राइस, स्टॉक हे जे डेटा टर्म्स होते, यांच्या व्हॅल्यूज, यांची साईज, यांची विड्थ, यांचा डार्कनेस किती ठेवायचा, हे बुस्ट्रॅपच्या या जे 2 फाईल आहे ना यामध्ये डिफाईन करून ठेवलं आहे. ही जी फाईल आहे bootstrap.css, ही जी फाईल आहे ना यामध्ये डिफाईन करून ठेवलं आहे की याची साईज किती आहे. ती साईज तुम्ही नंतर चेंज पण करू शकता. त्याला जो डार्कनेस आहे किंवा जी हेडिंग सारखं दाखवतंय ना, डेटा टर्म्स, नेम, प्राइस आणि स्टॉक, ते सगळे डिफाईन या ठिकाणी आहे bootstrap.css मध्ये. मग आता ते आपल्याला चेंज करायचंय, ते आपल्या रो आणि कॉलमच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. एक टॉपिक अजून क्लिअर झाला, कोणता? जे डेटा टर्म्स आहे ना त्यांना बुस्ट्रॅपने स्वतःचे क्लासेस, स्वतःच्या व्हॅल्यूज प्रोव्हाइड करून ठेवले आहे डेटा टर्म्ससाठी. म्हणजे आपल्याला मॅन्युअली राईट करण्याची गरज नाहीये वेगळं. आता या ठिकाणी बघा, डायरेक्ट सेपरेट वाटतंय ना, की नेम असणार आहे, प्राइस, स्टॉक, म्हणजे जे मेन कॉलम्स आहे ते डार्क मध्ये आले. आपल्याला त्यांना सांगण्याची गरज पडली नाही की त्यांना डार्क मध्ये घ्या. आता या ठिकाणी मग आपण रो अँड कॉलम आता या ठिकाणी राईट करूया. आता जो डेटा टर्म्स आहे किंवा डेटा डेफिनेशन आहे, सगळ्यात अगोदर डेटा लिस्ट आहे, हे सगळं एका रो मध्ये येणार ना, हे सगळं. मग डेटा लिस्टला क्लास अप्लाय करूया, रो. म्हणजे काय असणार आहे, हे एका रो साठी असणार आहे. मग आता जे कॉलम्स आहे ते कॉलम्स आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे 12 व्हॅल्यू मध्ये. या ठिकाणी बघा 1 to 12 व्हॅल्यू मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. मग डिस्ट्रीब्यूट कसं करणार, डेटा टर्म्स आणि डेटा डेफिनेशन यामध्ये ते डिस्ट्रीब्यूट करायचे. मग डेटा टर्म साठी आपण क्लास घेऊया, क्लास कॉलम 3. नेम साठी 3 कॉलम. मग जे डेटा टर्म्स आहे ना त्यासाठी 3 कॉलम घेतले. मग डेटा डेफिनेशन साठी आपण 9 कॉलम घेऊया. क्लास राईट करावा लागेल, कॉलम 9 म्हणजे डिस्ट्रीब्यूट झालंय. 3 + 9 किती होतंय, 12 होत आहे. सेम तसंच हे डेटा टर्म्स, डेटा डेफिनेशन, डेटा टर्म्स, डेटा डेफिनेशन हे डिस्ट्रीब्यूट करायचंय. आता डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर या ठिकाणी बघा, एक डिस्ट्रीब्यूट झालंय, नेम त्या समोर गुगल आलंय. आता प्राइसच्या समोर त्याची प्राइस आली पाहिजे, डिस्ट्रीब्यूट करायचंय आपल्याला. ज्यावेळेस या ठिकाणी आता आपण डिस्ट्रीब्यूट करणार, जे डेटा टर्म्स आहे त्याला क्लास घेऊया आणि कॉलम 3 आणि डेटा डेफिनेशनला क्लास कॉलम 9. ते पण डिस्ट्रीब्यूट होणार रो अँड कॉलम मध्ये. आता राहिले फक्त स्टॉक. स्टॉकला आपण डिस्ट्रीब्यूट करूया, डेटा टर्म्स, डेटा टर्म्स कॉलम 3, डेटा डेफिनेशन क्लास कॉलम 9. ते पण डिस्ट्रीब्यूट होणार. झालं डिस्ट्रीब्यूट, कारण की 12 व्हॅल्यू मध्ये. जर एक सुद्धा व्हॅल्यू मी जर एक्स्ट्रा राईट करतोय, कन्सिडर करा या ठिकाणी जे फर्स्ट आहे कॉलम्स 3 न घेता या ठिकाणी कॉलम्स घेतोय 4. कॉलमची व्हॅल्यू काय घेतोय, 4. आता बघा काय झालंय, ते सगळं मिसमॅच झालंय. मग तुम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळेस व्हॅल्यू प्रोव्हाइड करणार आहे, जशी तुमची रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला जसं पाहिजे, जे वेब पेज आहे तुम्हाला ज्या रिक्वायरमेंटने शो करायचंय, मग ती रिक्वायरमेंट अगोदर बघायची आणि त्यानंतर व्हॅल्यू प्रोव्हाइड करायची आहे. मग या ठिकाणी आपण अगोदर डिस्ट्रीब्यूट केलं होतं 393939 मध्ये. व्हॅल्यू कशाला द्यायचे, फक्त कॉलम साठी. या ठिकाणी बघा, व्हॅल्यू कशासाठी प्रोव्हाइड करायचे, फक्त कॉलम साठी. रो साठी व्हॅल्यू प्रोव्हाइड करण्याची गरज नाहीये. एक रो आहे त्यामध्ये जे कॉलम्स आहे. मग आता नेम साठी 3 कॉलम आणि सॉरी डेटा टर्म साठी 3 कॉलम आणि डेटा डेफिनेशन साठी 9 कॉलम. सगळ्यात लास्टला फॉर्मल डेटा डेफिनेशन आहे, या ठिकाणी मी घेतो 10 कॉलम्स. बघा कुठे गेलंय ते मिसमॅच झालंय. मिसमॅच झालं तर त्या ठिकाणी ते अबनॉर्मल बिहेवियर शो करणार आहे. काल पण सांगितलं, जर जे क्लासेस आहे
त्यांनी जेवढ्या व्हॅल्यू प्रोव्हाइड केल्या त्यापेक्षा तुम्ही जर जास्त त्या ठिकाणी राईट करण्याचा प्रयत्न करताय तर त्या ठिकाणी तुमचं येणारं आउटपुट हे अबनॉर्मल बिहेवियर शो करणार आहे. जसं पाहिजे तसं आउटपुट तुम्हाला शो होणार नाहीये. त्या ठिकाणी तुम्ही असं या वेने कॉलम डिस्ट्रीब्यूट करू शकता. ते एक्झाम्पल नोट्समध्ये अपलोड करतो. रो अँड कॉलम्स. जरी अजून पण नसेल कळालं कॉलम असे डिस्ट्रीब्यूट करण्याची गरज काय. कॉलम तर आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला असं राईट करायचं असेल, हे जर सेम आता हे जे आउटपुट दिसतंय ना, असं आउटपुट आपण अगोदर पण बघितलंय HTML मध्ये, CSS मध्ये. बट मग त्या ठिकाणी आपल्याला CSS अप्लाय करावी लागली, त्या ठिकाणी सिलेक्टर यूज करावे लागले. या ठिकाणी सिलेक्टर यूज करण्याची गरज पडली नाही. बुटस्ट्रॅपने आपल्याला ते सगळं प्रोव्हाइड केलंय. जरी अजून तुम्हाला कॉलम क्लिअर नाही झाले की कॉलमला व्हॅल्यू कशा प्रोव्हाइड करायच्या, तर त्यासाठी आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल घ्यायचंय का कॉलम साठी? ठीक आहे, चालेल. अजून एक एखादं एक्झाम्पल घेऊया. हे अपलोड केलंय ना. आता या ठिकाणी अजून एक एक्झाम्पल घ्यायचंय. मग त्या ठिकाणी आपल्याला रो आणि कॉलम शो करायचे आणि त्यामध्ये कशा व्हॅल्यू ऍड करतात किंवा कशा कॉलम डिस्ट्रीब्यूट करायचे हे बघायचंय फक्त आता. मग सगळ्यात अगोदर आपला जो डिव आहे मेन, त्यामध्ये क्लास कंटेनर फ्लुइड हे तर कन्फर्म आहे. त्यानंतर आता सेकंड डिव घ्यायचा आहे. इथे सेकंड डिव अप्लाय करायचा आहे आणि त्या डिवला क्लास द्यायचा आहे रो. म्हणजे काय असणार आहे, एक रो असणार आहे. मग आता त्या रो मध्ये तुम्हाला किती कॉलम्स घ्यायचे हे तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. मग आता या ठिकाणी मी अजून एक डिव राईट करतो. एक डिव राईट केली, त्या ठिकाणी त्या डिवला लिहितो क्लास कॉलम. अजून एक डिव राईट करतो, क्लास कॉलम. जर माझ्याकडे दोनच कॉलम आहे आणि कॉलमच्या व्हॅल्यू आपल्याला किती प्रोव्हाइड केल्या या ठिकाणी, कॉलमच्या व्हॅल्यू बघा किती प्रोव्हाइड केलाय, 1 to 12 पर्यंत. मग आता माझ्याकडे जर दोनच कॉलम आहे, तर मग दोन कॉलम जर डिस्ट्रीब्यूट केले तर या फर्स्ट कॉलमची व्हॅल्यू काय असणार आहे, डिफॉल्ट व्हॅल्यू बोला. 1. हे बघा माझ्याकडे दोनच कॉलम आहे आणि कॉलम टोटली कॉलम असतात 12. टोटल कॉलम असतात 12. जर मी हाफ हाफ डिस्ट्रीब्यूट केले तर एका कॉलमची व्हॅल्यू किती येईल, 6 येईल. मग आता त्या ठिकाणी तुम्हाला असं मॅन्युअली असं 6 राईट करण्याची गरज नाहीये. ते त्या ठिकाणी कन्सिडर केलं जाणार आहे. जर दोनच कॉलम तुम्ही या ठिकाणी घेताय, एक्झाम्पल मध्ये हा एक कॉलम आहे आणि हा एक कॉलम आहे. जर दोनच कॉलम घेताय तर ते कन्सिडर करणार की फर्स्ट कॉलम असणार आहे 6 आणि सेकंड कॉलम असणार आहे 6. मग आता या ठिकाणी आपण एक पॅराग्राफ घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल डिस्ट्रीब्यूट कसं करता येते. याचा येणारा आउटपुट कसं असलं पाहिजे, फर्स्ट कॉलम असणार त्यानंतर सेकंड कॉलम असणार. बट आता आउटपुट तसं येणार नाहीये. आता ते दोन पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट होणार. फर्स्ट पॅराग्राफ हा फर्स्ट कॉलम मध्ये असणार, सेकंड पॅराग्राफ हा सेकंड कॉलम मध्ये असणार आहे आणि दोन्ही हे सेम विड्थ मध्ये डिव्हाइड केले जाणार. सेम विड्थ मध्ये बघा केले, सेम विड्थ मध्ये डिवाइड. म्हणजे 6 इथपर्यंत 6 आहे आणि इथून पुढे 6 आहे. टोटल 12 आहे ना, मग इथे 6 आणि इथे 6. 6 मध्ये काय केले ते डिव्हाइड केले. जर मी अजून एक कॉलम ऍड केला, अजून एक जर कॉलम ऍड केला तर ते किती याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होईल, एका कॉलमची साईज किती असेल,
4. मग आता त्या ठिकाणी पॅराग्राफ हे किती पार्ट मध्ये डिवाइड केलं जाणार? 3 मध्ये, 4, 4 आणि 4 या साईज मध्ये. बघा 3 पार्ट मध्ये डिवाइड केले. हा एवढी साईज आहे 4, 4, 4. जर ऍडिशन केली तर 12. जर मी अजून एक कॉलम घेतला, अजून एक कॉलम या ठिकाणी मी ऍड करतोय. मग आता इंडिव्हिज्युअल प्रत्येक कॉलमची साईज किती असणार आहे? 3. म्हणजे 4 पार्ट दिसले पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी. झाले 4 पार्ट मध्ये डिस्ट्रीब्युशन झाले त्याचं. म्हणजे 3, 3, 3 आणि 3. म्हणजे टोटल किती होता? 12 पार्ट मध्ये त्याला काय झालंय? डिवाइड झालंय. हा मग अगोदर पण तेच सांगितलंय. अगोदरचं एक्झाम्पल पण आपण कॉलमचंच घेतलं होतं. पण त्या ठिकाणी कंटेंट वेगळा होता, येणारं आउटपुट वेगळं दिसत होतं. आता या ठिकाणी कंटेंट वेगळा आहे, कन्सेप्ट सेम आहे, फक्त कंटेंट चेंज झालाय, आउटपुट चेंज झालंय. त्यामुळे कंटेंट जसा चेंज होणार ना, आउटपुट चेंज होणार, बट कन्सेप्ट तीच असणार आहे. त्या ठिकाणी पण डिस्ट्रीब्युशन केलं होतं कॉलमचं, बट त्या ठिकाणी कळालं नाही. या एक्झाम्पल मध्ये इझिली कळून गेलंय. मग आता या ठिकाणी 12 साईज आहे टोटल. मग या ठिकाणी जर मी फर्स्ट कॉलमची साईज घेतोय, कन्सिडर करा की 6. हॅलो सर. आता राहिलेले, हा बोला सर, स्क्रीन दिसत नाही. बाकीच्यांना दिसतंय का रे? नाही दिसत. बाकीच्यांना दिसतंय. फर्स्ट जो कॉलम आहे त्याची साईज 6 दिली आहे. मग सेकंड, थर्ड आणि फोर्थ कॉलमची साईज किती असेल? अरे बाबांनो, 4थीच्या मुलाचं मॅथ विचारतोय. जर माझ्याकडे टोटल 12 साईज आहे, एका कॉलम साठी 6 घेतली तर राहिलेल्या 3 कॉलम साठी किती राहील? 2. मग बघा आता जो फर्स्ट पॅराग्राफ असणार आहे ना, तो 6 जी साईज आहे तेवढी पाहिजे त्याला किंवा लागणार आहे. आणि बाकी जे कॉलम्स आहेत त्यांना आपण साईज प्रोव्हाइड केली नाही किंवा राईट केली नाही, बट टोटल साईज 12 आहे. जर एक कॉलम 6 घेतोय तर राहिलेले 3 कॉलम किती घेणार? 2, 2. बघा फर्स्ट कॉलमने किती घेतले? 6 साईज घेतली आहे आणि राहिलेल्या 3 कॉलमने किती घेतले? 2, 2 घेतले आहे. म्हणजे तुम्ही असं त्या ठिकाणी डिफाईन करू शकता मॅन्युअली. मॅन्युअली पण करू शकता. हा बोला. 7 ड्यू घेतले तर कितीने डिस्ट्रीब्यूट करेल? काय झालंय? 7 ड्यू जर घेतले आपण तर मग कितीने डिस्ट्रीब्यूट करेल की आपल्याला मॅन्युअली साईज द्यावा लागेल? जर अजून एक ड्यू घेतली तर बोलताय का? हा, 7 ड्यू. म्हणजे 7 ड्यू जर घेतल्या तर? हो. मग आता 7 ड्यू जस्ट 1 मिनिट लगेच दाखवतो. आता हे किती झाले? मॅन्युअल साईज काढून टाकतो. 4 झाले. जस्ट 1 मिनिट, कॉपी पेस्ट करूया. जस्ट किती म्हणजे डिस्ट्रीब्युशन झाले? आता या ठिकाणी जो फर्स्ट पॅराग्राफ आहे, फर्स्ट तो डायरेक्ट सेपरेट आलाय. आता हा जो फर्स्ट आहे ना कॉलम, सॉरी त्याला साईज नव्हती दिली आपण. आता या ठिकाणी बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ सेम साईज मध्ये डिस्ट्रीब्यूट झालंय. जर अजून एक घेतोय आपण, त्या ठिकाणी अजून एक कॉलम्स घेतोय 6 झाले. 6 मध्ये डिवाइड झाले, 2, 2, 2 मध्ये डिवाइड झाले. जर मी 7 घेतोय, आता बघा तर डिस्ट्रीब्युशन मध्ये राहिले 6 मध्येच राहिले. जर तुम्ही ओव्हर राईड करताय, ज्या व्हॅल्यू दिलाय त्यापेक्षा ओव्हर राईड करताय, तर त्या ठिकाणी तुम्हाला बाकीचा जो कोड तुम्हाला 7 यामध्ये पाहिजे ना, मग तुम्हाला तो कोड मॅन्युअली राईट करावा लागेल. प्रत्येक टर्मसाठी असणार आहे. अगोदरचे जे क्लासेस बघितले बुस्टरॅपचे त्यासाठी पण, आता बघितलंय त्यासाठी पण, इथून पुढचे जे आहे त्यासाठी पण, जेवढ्या प्रिडिफाईन व्हॅल्यू देऊन ठेवलंय त्याच्यापेक्षा, त्या व्हॅल्यूपेक्षा तुम्ही जास्त पुढे जाताय, तर त्या ठिकाणी ते अबनॉर्मल बिहेवियर करेल किंवा वर्कच करणार नाहीये. मग त्यामुळे बाकीचा एकदम मॅन्युअली राईट करायचंय. मग आता या ठिकाणी बघा त्यांनी काय केलंय, जो सगळ्यात लास्टचा जो कॉलम आहे त्याने अबनॉर्मल बिहेवियर केलंय. कशामध्ये आलाय तो? सिंपल कॉलम्स मध्ये आलाय. ज्यावेळेस तुम्ही अजून एक नंबरचा कॉलम
कॉलम ऍड करण्याला जाणार त्यावेळेस तो पॅराग्राफ या लाईन नंतर असणार आहे. तो कॉलम फॉर्मॅट मध्ये येणार नाहीये. इट इज क्लिअर? येस सर. ओके. आपले किती 4 कॉलम पाहिजे होते, 5 आहे ना, 4च ठेवूया. फोर कॉलम मध्ये आपलं हे डिस्ट्रीब्यूट झालंय. मॅन्युअली साईज द्यायची असेल तर मॅन्युअली साईज देऊ शकता. फॉर एक्झाम्पल याला देऊया 3. हा कन्सिडर करा की सेकंड जो पॅराग्राफ आहे तो थोडासा इम्पॉर्टंट आहे किंवा मोठा आहे, तर या ठिकाणी याला साईज देऊया 4. याला साईज देऊया 3. टोटल किती झाले आता बघा 10 झाले. मग सगळ्यात लास्टच्या कॉलमला साईज किती लागणार आहे 12 सॉरी 2 झालंय. डिस्ट्रीब्यूट झालंय. आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता हे ऍड केलंय. मला अजून एक रो ऍड करायची आहे, त्या रो मध्ये काहीतरी वेगळा कंटेंट ठेवायचा आहे. मग ती रो ऍड कुठे करायची, या रोच्या काहीतरी हिडिंग द्यायची आहे इथे. आता हे कंटेंट जो आहे ना त्यासाठी मला काहीतरी हिडिंग द्यायची आहे. मग आता ही कंटेंट किंवा ही इन्फॉर्मेशन वेब डेव्हलपमेंट रिलेटेड आहे. मग आपण हिडिंग देऊया वेब डेव्हलपमेंट. बट मग या रोच्या अगोदर एक रो क्रिएट करतोय. रो कुठे क्रिएट करतोय बघा, सगळ्यात स्टार्टिंगला डिव, आणि त्या डिवला क्लास घेतोय रो. त्या डिव मध्ये राईट करूया अजून एक डिव राईट करूया. आता त्या डिव मध्ये हिडिंग देऊया. फॉर एक्झाम्पल वेब डेव्हलप किंवा वेब इन्फॉर्मेशन असं नेम दिलंय. वेब इन्फॉर्मेशन नेम दिलंय. आलं हिडिंग म्हणून. बट हिडिंग मला सेंटरला पाहिजे, सेंटरला पण घेऊ शकतो. आता याला कॉलम कॉलम किती असणार आहे, हे 9 कॉलम पर्यंत कुठे पण ट्रॅव्हल 12 कॉलम पर्यंत कुठे ट्रॅव्हल करू शकतं, कारण की एक डिव ने डिस्ट्रीब्यूट केलं आपण त्याला. जर एक रो आहे आणि त्यानंतर कॉलम पण एक घेतलाय म्हणजे 12 साईज पर्यंत तुम्ही त्याला कुठेही ट्रॅव्हल्स करू शकता. मग आता या ठिकाणी इथेच घेऊया. हिडिंग कुठे पाहिजे आपल्याला, सेंटरला पाहिजे. मग या ठिकाणी राईट करूया टेक्स्ट सेंटर. का सॉरी क्लास राईट करायचं राहिलंय. डायरेक्ट वर्क नाही करणार, ते क्लास आहे ना. टेक्स्ट सेंटर आता वर्क करेल. आले सेंटरला. मग आता याला काहीतरी बॅकग्राऊंड कलर वेगळा देऊया आपण. बॅकग्राऊंड कलर वेगळा देऊया, काहीतरी थोडंसं वाटलं पाहिजे, ते डिफरंट आहे किंवा डिफरंट रो वाटली पाहिजे. मग आता बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे. बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे कशाला, आपल्याला टोटल कॉलम साठी द्यायचा आहे. हे कॉलम आहे टोटल आता 12, यासाठी द्यायचं आहे. मग ते कॉलम कशामध्ये आहे, या डिव मध्ये आहे ना. मग या डिव मध्ये जर बॅकग्राऊंड कलर द्यायचा असेल, मग आता बॅकग्राऊंड कलर मला जे कॉन्टेक्च्युअल कलर होते त्यामध्ये काहीतरी द्यायचं आहे. प्रिडिफाईन आता बुस्ट्रॅपच यूज करतोय ना, मॅन्युअली आपल्याला कलर नकोच. आता बुस्ट्रॅप यूज करतोय म्हणून आपण काय करूया, कॉन्टेक्च्युअल कलर यूज करूया सध्या तरी. कॉन्टेक्च्युअल कलर मध्ये मला काहीतरी कलर द्यायचा बॅकग्राऊंड साठी. मग त्या ठिकाणी काय यूज करतात, क्लास, आणि बॅकग्राऊंड कलर साठी बीजी हायफन जो कलर पाहिजे तुम्हाला तो कलर कन्सिडर करा की या ठिकाणी मला येलो कलर पाहिजे म्हणजे वॉर्निंग आलाय. त्यानंतर टेक्स्ट साठी कलर पाहिजे असेल तर टेक्स्ट नंतर हायफन आणि कॉन्टेक्च्युअल कलर जो पाहिजे तो देऊ शकता. बट सध्या हा ठीक आहे. त्यानंतर आता हे पेज पर्यंत झालंय, मला काहीतरी बॉर्डर पण पाहिजे. हाईट एका कॉलमची हाईट जास्त झाली या ठिकाणी बघा. सगळ्यात लास्टचा जो कॉलम आहे त्याची हाईट जास्त झाली आहे, जास्तच अब नॉर्मल बिहेवियर करेल. पण 3 ठेवू. सेम दिसेल सगळं. मग आता या ठिकाणी आपण जसं आता हेडर कन्सिडर करा की हा हेडर आहे.
हेडर आहे, हा मेन कंटेंट आहे. त्यानंतर फुटर पण ऍड करूया त्या ठिकाणी. मग फुटरसाठी अजून एक रो ऍड करूया. हा, मग आता फर्स्ट रो संपते कुठे बघा, फर्स्ट जी रो आहे ती फर्स्ट रो संपते या ठिकाणी. त्यानंतर सेकंड रो आहे इथपर्यंत, सेकंड रो इथपर्यंत आहे. हा, मग आता सेकंड रो संपल्यानंतर मग थर्ड रो या ठिकाणी ऍड करायची आहे. डिव, त्यामध्ये क्लास, क्लासमध्ये द्यायचंय रो. ठीक आहे, क्लासमध्ये रो दिलंय. त्यानंतर त्यामध्ये अजून एक डिव ऍड करूया, ते कॉलम डिफाईन करेल. त्यानंतर या ठिकाणी डिव ऍड करूया आणि त्यामध्ये राईट करूया, किंवा डिवची पण गरज नाहीये, हेडिंग सारखंच राईट करूया. H2 मध्ये अँड पर्सन कॉपीराइट 2025 सगळ्यात लास्टला आलंय. बट त्या ठिकाणी आपण त्याला काय करूया, सेंटरला घेऊया, क्लास टेक्स्ट हायफन सेंटरला आलंय. त्याला आपण बॅकग्राऊंड कलर देऊया. बॅकग्राऊंड कलर कसा देणार, रोचं झालंय, मग बॅकग्राऊंड कलर द्यायचंय. तर मग बॅकग्राऊंड कलर वॉर्निंग, म्हणजे काय झालं, आता आपला कंटेंट पण झाला, जसा कंटेंट पाहिजे होता त्या कंटेंट पण झाला, त्यानंतर पेज पण झालं, हेडर पण झालं, मेन कंटेंट पण झालं आणि फुटर पण झालं. आणि जे कॉलम ज्या वे मध्ये डिस्ट्रीब्यूट पाहिजे होती त्या वे मध्ये डिस्ट्रीब्यूट पण झाले आहे. वेब इन्फॉर्मेशन कंटेंट हे कन्सिडर करा की HTML आहे, CSS आहे, जावास्क्रिप्ट आहे, बूटस्ट्रॅप आहे आणि त्यानंतर खाली कॉपीराइट. हे एक सिंपल एक्झाम्पल घेतलंय. त्यामध्ये तुम्ही पाहिजे असेल तर या ठिकाणी HTML, या ठिकाणी CSS, या ठिकाणी बूटस्ट्रॅप, या ठिकाणी जावास्क्रिप्ट अशी इन्फॉर्मेशन इन्सर्ट करू शकता. ठीक आहे, हे पण एक्झाम्पल नोट्सला अपलोड करतो. हे पण एक्झाम्पल रो अँड कॉलमचाच आहे. हे होतं रो आणि कॉलम्स. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे पोझिशन्स. आता ज्या पोझिशन्स आहे, पोझिशन आपण अगोदर बघितल्या आहे, त्याच पोझिशन परत बघायच्या आहे. पोझिशन फॉर एक्झाम्पल फ्लेक्स असेल, रिलेटिव्ह असेल, अब्सोल्यूट असेल, स्टॅटिक असेल, या पोझिशन आपल्याला परत बघायच्या, किंवा स्टिकी असेल त्या पोझिशन बघायच्या आहे, त्यांच्या व्हॅल्यूज बघायच्या आहे, प्रिडिफाईन क्लासेस बघायच्या आहे. पोझिशन्स, क्लासेस म्हणजे डॉट येणार. सॉरी, टाइम झालाय का? ठीक, हे उद्याच्या लेक्चर मध्ये बघूया. आजच्या लेक्चर या ठिकाणी स्टॉप करूया. वी विल कंटिन्यू टुमॉरो. सर डाऊट टॉपिक. ठीक आहे विश्वंभर, जस्ट 1 मिनिट. बाकीचे प्रेझेंटी द्या तोपर्यंत.